लहानपणापासून म्हणजे मी वयाच्या 16व्या वर्षापासून मला भात शेतीची आवड आहे। शेतावरती 25 ते 30 माणसं शेतावरती कामाला आहेत। तसं विचार केला तर इंद्रायणी भात इतर व्हरायटीपेक्षा चांगला आहे। जेव्हा मी कारली माझी लंडनला गेली त्यावेळेला मला इतके पुरस्कार आणि आजपर्यंत मला पुरस्कार मिळतात। आज जर विचार केला आज माझ्या सभोवती तुम्हाला सगळं कुठेच काय शेती दिसत नाही, सर्व इथे सिमेंट कॉन्क्रीटची जंगलं आणि आज 5 वर्षात शेतीत जवळजवळ नष्ट होणार आहे। येणारा काल इतका कठीण असणार आहे का माणसाकडे एवढे पैसे असतील पण खायला अन्न मिळणार नाही। एका बाजूला आकाशाला गवसणी घालणाऱ्या उंच इमारती, दुसऱ्या बाजूला चिखलात राबणारे शेतकरी। एका बाजूला कॉन्क्रीटचा विस्तार तर दुसऱ्या बाजूला हिरवाई जपण्याची धडपड। रायगड जिल्ह्यातील पनवेल जवळील गिरवले गाव आज तिसऱ्या मुंबईचा भाग बनत आहे। दिवसागणिक बदलणाऱ्या या परिसरात शेतजमिनींच्या शेजारी गगनचुंबी इमारती उभ्या राहत आहेत। पण या बदलत्या चित्रात काही शेतकरी अजूनही ठामपणे शेती करत आहेत। हे आहेत गिरवले गावातील प्रयोगशील शेतकरी श्री आत्माराम हातमोडे। रायगड आणि पनवेल परिसरात इंद्रायणी भात लोकप्रिय करण्याचं श्रेय त्यांना जातं। भातासोबत भाजीपाला, उत्कृष्ट जल व्यवस्थापन, अनेक पुरस्कार आणि शेतीबद्दलची अखंड निष्ठा ही आहे त्यांचा संघर्ष, जिद्द आणि प्रेरणेची कहाणी। चला भेटूया त्या शेतकऱ्याला जो म्हणतो, मुंबई वाढू दे पण माझ्या शेतात पिकं डोलतच राहतील। हातमोडे साहेब, आपल्या या शेती प्रवासाची सुरुवात कशी झाली? माझं नाव आत्माराम बालाराम हातमोडे, मुक्काम गिरवले, तालुका पनवेल, जिल्हा रायगड। मी इथे राहतो। मी लहानपणापासून म्हणजे मी वयाच्या 16व्या वर्षापासून मला भात शेतीची आवड आहे। माझे वडील पण शेती करायचे, तर लहानपणापासून शेतीची आवड असल्यामुळे मी कित्येक वर्ष भात शेती माझ्याकडे भरपूर सर्व व्हरायटीचं मी उत्पादन घेतलेलं आहे। त्यामध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर बासमती, आंबेमोहर, इंद्रायणी, जया, विराट म्हणजे अनेक जातीचे मी प्रयोग करत असतो आणि दरवर्षी मी विविध प्रकारचे नवीन प्रयोग करत असतो। शक्यतो करून मी तांदूळ कसं होईल, तांदूळ उत्तम प्रतीचा कसा होईल। आज माझ्या जिल्ह्यामध्ये माझ्या भात म्हणजे तांदळाला मागणी चांगली आहे, माझी शेती चांगली पिकवतो, माझे जिथे म्हणजे मला लोकांच्या पेक्षा माझ्या भाताला भाव चांगला भेटतोय। त्यामुळे जेव्हा मी कारली माझी लंडनला गेली त्यावेळेला मला इतके पुरस्कार आणि आजपर्यंत मला पुरस्कार मिळतात। आतापर्यंत कोणकोणत्या प्रकारची शेती करत आहात? मी विशेष करून मी शेती आता भाजीपाला तर विविध प्रकारचा करतो। मी कारली केली, वांगी केली, झेंडू केला, सर्व भाजीपाल्यातले ते सर्व पिकं घेतले आहेत। ते पण असं टनावरती भाजीपाला करतो, म्हणजे असं थोडं करत नाही, 1 एकर 2 एकर असं करतो। आणि भात शेती म्हणलं तर मी सांगितलं ना तुम्हाला, तर मी बासमतीपासून, आंबेमोहरपासून, इंद्रायणीपासून, जया असो, इतर या सुपर फाईनमधल्या व्हरायटीज असो, सर्व व्हरायटीज मी केलेल्या आहेत। आपल्या पनवेल भागात इंद्रायणीची जात तशी नवीन आहे, तर या इंद्रायणीचा भात घेण्यामध्ये आपला काय अनुभव राहिला आहे? इंद्रायणी भात हा केवळ विचार केला तर नाशिकमध्ये घोटी इथे होतो, एक मावळात कामशेत इथे होतो, एक सातारा कोल्हापूर त्या साईडला होतो। आपल्या कोकणात विशेष करून इंद्रायणी भात कोण करत नाही, पण तसा विचार केला तर इंद्रायणी भात हा रोगप्रतिकार म्हणजे कुठल्याही रोगाला प्रतिकार शक्ती असणार आहे। त्याचा तण कडक आहे, कधी म्हणजे वाराविरा सुटला तरी पडू शकत नाही। म्हणजे तसं विचार केला तर इंद्रायणी भात इतर व्हरायटीपेक्षा चांगला आहे, हे मी अनुभवाने बोलतोय। काही इंद्रायणी भात हा सुगंधित भात आहे, याला चांगली मागणी आहे। याच्यासाठी मी जेव्हा 4-5 वर्षापूर्वी खांदा कॉलनी इथे शेतकऱ्यांचा महोत्सव भरवला होता, तिथे मी इंद्रायणी तांदूळ माझं त्या मॉलमध्ये लावलं होतं। तर इतकी मागणी का सातारा, सांगली, कोल्हापूर या भागातले जे आज इथे राहायला आले लोक आहेत त्या लोकांची इतकी मागणी होती की माझं तांदूळ म्हणजे ताबडतोब संपला गेला। आणि इंद्रायणी व्हरायटीची सुगंध आहे आणि आज त्याची मी व्हरायटीज 18 जून रोजी पेरणी केली, 22 जून रोजी पाऊस झालेला आहे। मी याचं बियाणं भूमिपुत्र सेवा केंद्र मेढा जिल्हा सातारा इथून आणलेलं आहे आणि त्याचं मी आज 1.5 एकर क्षेत्रावरती लागवड केलेली आहे। आज त्याचं उत्पन्न मला साधारण आज हेक्टरी त्याचं उत्पन्न 125 ते 30 क्विंटल याची आहे, तर चांगलं उत्पन्न येईल। भात शेतीची खरी सुरुवात होते ती रोपवाटिकेपासून।
उत्तम बियाण्यांची निवड, योग्य पद्धतीनं केलेली पेरणी आणि काळजीपूर्वक वाढवलेली रोपं हे भरघोस उत्पादनाचं पहिलं पाऊल असतं. त्यानंतर पाण्यानं भरलेल्या शेतात शिस्तबद्ध पद्धतीनं रोपांची लागवड केली जाते. प्रत्येक रोपाला योग्य अंतर मिळाल्यानं त्याची वाढ जोमदार होते आणि फुटव्यांची संख्या वाढते. योग्य वेळी आणि योग्य पद्धतीनं केलेली रोप लावणी हेच भरघोस आणि दर्जेदार भात उत्पादनाचं प्रमुख रहस्य आहे. आता आपली इंद्रायणी भाताची लागवड सुरू आहे, पण ह्या लागवडीपूर्वी आपण आतापर्यंत काय काय पूर्वतयारी केलेली आहे? मी लागवडीपूर्वी म्हणजे उन्हाळ्यामध्ये हे शेतामध्ये 1 महिना मेंढरं बसवतो, मेंढपालांना बसवतो. म्हणजे विशेष करून सेंद्रिय जोड असली पाहिजे, नुसतं रासायनिक वापरून चालणार नाही. त्या दृष्टीने मेंढरं बसवतो. त्यानंतर पेरणी मी म्हणजे पाऊस पडायचा एक 4-8 दिवस पेरणी करतो, जेणेकरून पहिला जर पाऊस पडला का त्याच्याने जोरात त्याची उगवण होते आणि चांगला. आज माझ्या शेतात बघा, आज सगळ्या लोक शेतकऱ्यांचे रोपवाटिका फुकट गेलेल्या आहेत. याला कारण काय? कदा पाऊस पडल्यानंतर पेरणी केली, त्यामुळे सगळे लोकांचे रोपं कुजून गेलेले आहेत. केवळ 5% आमच्या इथंशी, तर मला तर 2-3 लोकांचे तर आज इथंशी रोपवाटिका चांगल्या आहेत. तर मी ही विशेष करून पहिली पेरणीच्या पूर्वी काळजी घेतो. आणि त्यानंतर आज मी 18 जूनला पेरणी केली, 22 जूनला पाऊस झाला, आज 26 जुलैला लावणी करतोय. लावणीसुद्धा माझी 8 दिवस लेट केली मी मुद्दाम, कारण जेणेकरून हा थोडासा पाऊस पडल्यामुळे रोपवाटिकेला थोडासा हे झाला, प्रॉब्लेम झाला होता, म्हणून थोडे 8 दिवस लेट केली. आपल्या शेतामध्ये बरेचसं पाणी साचलेलं दिसतंय. हे पाणी पिकाला धोकादायक नाही का? कसं आहे, काल मी या शेताची पूर्ण नांगरणी केल्यामुळे काल शेतात पाणी कमी होतं. पण आज रात्री एवढा पाऊस पडला की शेतात पाणी झालं. आता ते जे पाणी झालेलं आहे, आता शेतात आता याच्यात मी मेंढरं बसवतो, जे आज रासायनिक मी मिश्र खतं टाकलेले आहे त्याचंही पाणी आहे. ते जर पाणी मी आज सोडलं तर ते सगळं वाहून जाईल. हे पाणी मी शक्य स्थिर झाल्यानंतर, एकदा जागेवर स्थिर झाल्यानंतर मी आस्ते मी पाणी याचं स्तोत्र कमी करतो शेतामधलं, जेणेकरून शेतीला कधी कुजू नये ह्याच्याकरता. नंतर पाण्याची पातळी मी कमी करतो. पण आता हे जे पाणी आहे हे पूर्ण याच्यात भरलेलं आहे, म्हणजे शेतीचं एक रक्त आहे ते, त्यामुळे हे पाणी मी वाहून जाऊन देत नाही. इंद्रायणी भात हा केवळ एक भाताचा वाण नाही, तर महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांच्या उपजीविकेचं हे प्रमुख पीक असून शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यात त्याचा मोठा वाटा आहे. शेती आणि शेतातली कामं म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक प्रकारचा उत्सव असतो. याबद्दल आपण काय सांगाल? शेती आणि शेतीची कामं, उत्सव तुम्ही शब्द वापरला आहे. एक काल असा होता, म्हणजे लहानपणाचं आम्हाला आठवत होतं का आम्ही त्यावेळेला शेती लहानपणापासून जेव्हा शेतात शाळा शिकून हे करून शेती करत होतो, त्यावेळी आम्ही 1 महिना शेतात लागवड करत होतो. त्यानंतर आधुनिक पद्धत आली, नंतर 15 दिवसावर आलो, 7 दिवसावर आलो. आज आम्ही 1 दिवसात सर्व शेती लावतो. आज माझ्या शेतात 30 माणसं कामाला आहेत. याला कारण असं आहे का आता जास्त शेती करून परवडण्यासारखं राहिलेलं नाही. मजुरी वाढलेले आहेत, सगळं खतांचे भाव वाढलेले आहेत, सगळ्याच गोष्टीचा भाव वाढलेला. शेती आता करणं म्हणजे लोकांनी तर सोडून दिलेलं आहे. एक मी हाऊस म्हणून आज शेती करतो, आज मजेत करतोय, का आनंदात. एक बाबा आपण पूर्वपासून करत आलेलो आहेत म्हणून आज करतोय. शेतीत घेतलेल्या कष्टांची खरी पोचपावती म्हणजे त्यांना मिळालेले विविध सन्मान. त्यांच्या सातत्यपूर्ण परिश्रमांची दखल घेत त्यांना आदर्श शेतकरी या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. कृषी विभागाच्या प्रदर्शनांमध्ये त्यांनी सादर केलेल्या इंद्रायणी भाताला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रोटरी क्लबसह विविध सामाजिक संस्थांनीही त्यांच्या कार्याचा सन्मान केला. भाजीपाला उत्पादन आणि विशेषतः कारल्याच्या निर्यातीमुळे त्यांच्या या यशाची दखल प्रसार माध्यमांनीही घेतली. आम्ही इथे गिरवले गावात येत असताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला म्हणा किंवा आपल्या शेताच्या भोवती देखील सिमेंटच्या उंच इमारती दिसत आहेत. तर या सिमेंटच्या जंगलामध्ये आपली शेती कशी तग धरून आहे? आज जर सांगायचं झालं तर शेतकऱ्याच्या सरकारने जे नवीन धोरण आज अवलंबन केलेलं आहे. एका बाजूला नायना प्रोजेक्ट आहे. आज माझ्या गावात गिरवले गावात MSRDCचं आरक्षण पडलेल्यामुळे आज पूर्ण माझी शेती गावातली नष्ट होण्याच्या बेतात आहे. त्यातून मी आज शेती करते. आज किती काळ शेती करू शकतोय हे सांगू शकत नाही.
आज मला हौस आहे, माझ्या दोन मुलांना हौस आहे, त्यामुळे मी आज शेती करतोय. आज जर विचार केला, आज माझ्या सभोवती तुम्हाला सगळं कुठेच काय शेती दिसत नाही, सर्व इथे सिमेंट कॉन्क्रीटची जंगलं, आणि आज 5 वर्षात शेतीत जवळजवळ नष्ट होणार आहे. आता मी अजून करतो, हौस आहे तो पण करतो, पण याच्या पुढचं काय होईल हे काय सांगताच येत नाही आता. कारण सरकारने जे आज हे टाकलेलं आहे, महामुंबईचं प्रोजेक्ट जे टाकलेलं आहे, ते शेती नष्टच होणार आहे. पण येणारा काल इतका कठीण असणार आहे का माणसाकडे एवढे पैसे असतील पण खायला अन्न मिळणार नाही. आणि आज त्याच दृष्टीने आज निसर्गसुद्धा आज तसंच चाललं, निसर्ग पण बदलत चालला आहे. त्याला निसर्गाला पण दोष देऊन फायदा नाही, आपण माणूसच बदलत चाललो. आपल्याकडे निसर्गाकडे मागणीच नाही का पडली पाहिजे का आज आपल्याला पाणी पडलं पाहिजे, शेती करीन. आज माणूस काय म्हणतो, आज शेती विकीन, मजा करीन, आयुष करीन, हेच चाललेलं आहे. त्यामुळं येणारा काळ हा भयंकर कठीण आहे. या बदलत्या चित्रात श्री आत्माराम हातमोडे यांच्यासारखे शेतकरी मात्र शांतपणे कोणतीही तक्रार न करता आपल्या मातीत इंद्रायणीबरोबरच विविध पिके घेत आहेत. कारण त्यांच्यासाठी शेती हा केवळ व्यवसाय नाही, ती जीवन जगण्याची पद्धत आहे, संस्कार आहेत आणि पुढच्या पिढीसाठी जपून ठेवलेला हिरवा वारसा आहे. तर मित्रांनो, हा विषय एका शेतकऱ्यापुरता मर्यादित नाही, तर शेतीविरुद्ध शहरीकरण, मातीविरुद्ध काँक्रिटीकरण आणि परंपरा विरुद्ध विकास यामधला वेध घेणारा आहे. तर मित्रांनो, आपल्याला हा फेरफटका आवडल्यास लाईक करा, त्याचप्रमाणे आपला प्रतिसाद म्हणून कॉमेंटही करा, शेअरही करा आणि सबस्क्राईब करून या प्रवासाचे सहप्रवासी देखील व्हा. तर मित्रांनो, परत एकदा फेरफटकामध्ये भेटूया एका नवीन ठिकाणी, एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.